पवित्र स्थल श्री नर्मदेश्वर महादेव साईबाबा मंदिर, गोशाला, कृष्णप्रिय गोशाला, आणि तसंच पवित्र अशी उत्तर वाहिनी पेनगंगा अशा या त्रिवेणी संगमावर आजचा हा गीता जयंती पर्वकाळ या पवित्र अशा उत्तम दिवसाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये गीता जयंती आपल्या सत्संगामध्ये असा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या अवतीभोवती अर्धा पाऊण तास आपल्याला भगवत चर्चा करायची आहे। गीतेचं महत्त्व 5000 वर्षापासून आपण ऐकत आलेले आहोत, सर्वांनी गायलेलं आहे। सनातन आहे, अनादि आहे, परंतु त्याला प्रगट होऊन 5000 वर्ष झालेली। ही जे भगवद्गीता आहे याचा जन्म भगवान कृष्णाच्या मुखातून झालेली आहे। त्या संबंधी आपण थोडी चर्चा करू। त्या अगोदर श्री गुरुचं स्मरण वंदन, माता पेनगंगेचं साष्टांग दंडवत प्रणाम, गोमातेलाही प्रणाम, सत्संगात आलेल्या समस्त मातांनाही प्रणाम आणि समस्त भाविक भक्तांनाही प्रणाम। भगवद्गीतेचा जन्माचं कारण काय आहे? बऱ्याचपैकी लोकांना याची माहिती आहेच, स्पष्टच आहे, परंतु अजून हे माहीत नाही। लोकांना जे माहीत आहे ते असं माहीत आहे की अर्जुनासाठी सांगली होती, कृष्णानं अर्जुनानं ऐकली होती, एवढंच माहीत आहे। परंतु अर्जुनाचं निमित्त करून आपल्यासाठीच सांगितलेली आहे, गायलेली आहे, असं अजून आम्ही ठरवलेलं नाही। जोपर्यंत हे आपल्यासाठी आहे असं आपण ठरवत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेचं काही महत्त्व नाही। आपल्यासाठी बरं का, आपणाला भगवद्गीता आहे, परंतु ते आपल्यासाठी आहे असा निश्चय आपला झाला की त्या दिवशी त्या भगवद्गीतेला आपल्या जीवनामध्ये महत्त्व आलं। म्हणून आज आपण हे ठरवायचं आहे की हे भगवद्गीता निमित्त अर्जुनाचं आहे, परंतु सांगितलेले आपल्यासाठी आहे। मग बऱ्याच लोकांचं मत असं असेल की अर्जुनाला सांगितलं तर आपण कशाला ऐकायचं? ते अर्जुन जाणे, ते कृष्ण जाणे, आम्हाला काय देणं घेणं भगवद्गीतेचे? आम्ही आपले मोकळे। तर अर्जुनाचं निमित्त आहे, त्याला दृष्टांत दिलेला आहे।
पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. माऊली सुंदर ओवी लिहितात त्याच्यासाठी. तैसे गीतेचे हे दुभते वत्स करोणी पार्थाते. दुभिन्नले जगापुरते श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण काय आहे? गाय आहे. अर्जुन कोण आहे? वत्स आहे, वासरू आहे. वासराशिवाय गाय दूध देत नाही, तसं अर्जुनाशिवाय भगवद्गीताच झाली नसते. अर्जुन हे वासरू आहे कृष्णाचं. आणि हे गाय बी अशी तशी नाही, कपिली आहे. कपिली काय म्हणतात ते? कपिली. काळ्या रंगाची गायला काय म्हणतात? हां, कपिली गाय आहे. कृष्ण कसा आहे? गोरा आहे की काळा? काळा आहे. आणि अशी मान्यता आहे की कोण्याही गायीपेक्षा कपिला गायीचं दूध श्रेष्ठ आहे. मग तसं कोणीही सांगितलेल्या ज्ञानापेक्षा ह्या कृष्णानं सांगितलेलं ज्ञान श्रेष्ठ असणारच. शंका आहे का? कपिली गाय तुम्हाला मान्य असेल तर कृष्ण का मान्य नाही? एक काळी कपिली गाय आहे. आणि हे दूध पुष्ट करणारं दूध आहे. पण हे कोणालाही पुष्ट करत नाही. ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण इष्ट झालेला आहे त्याच्यासाठी भगवद्गीतेचं जे काही ज्ञान आहे, ज्ञानामृत आहे, ज्याचं इष्ट कृष्ण आहे त्याच्यासाठी हे गीता पुष्ट करणारी आहे. इष्ट शब्दाचा अर्थ कळलं? आदर सर्वांचा होतो, अनादर कोणाचाही करू नये, परंतु इष्ट एक असावं जीवनामध्ये की त्याच्यापेक्षा अधिक आदर कोणाचाही करायचा नाही, अनादर तर कोणाचाच करायचा नाही. इष्ट शब्दाचा अर्थ सर्वांपेक्षा अधिक आदर करणं, म्हणजेच इष्टाचा आदर केला जातो. ज्याच्या जीवनामध्ये इष्ट देवता आहे, इष्ट गुरु आहे, इष्ट ग्रंथ आहे, त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणीही अनिष्ट करू शकत नाही. त्याचा अनिष्ट कधी होतच नाही. इष्टदेवता. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, है ना? इष्टदेवता आहे. म्हणून हे दूध आहे, पुष्ट करणार आहे. परंतु कोणाला? ज्याचा तो इष्ट आहे त्याला ते पुष्ट करणार आहे. धष्ट पुष्ट. आणि ज्याच्या जीवनामध्ये पुष्ट झालेला आहे जो, त्याच्यासाठी हे कष्ट काहीही कठीण नाहीत. सामाजिक जीवनामध्ये जे करायला लागतात ते कष्ट, ज्याच्या जीवनामध्ये इष्ट आहे त्याच्यासाठी जे कष्ट आहे त्या कष्टाचं जे काही श्रेय आहे अथवा त्या कष्टापासून होणारं जे काही थकावट आहे ते इष्ट आपल्याकडे स्वीकार करून घेतो. याचं उदाहरण मला एक महाभारतातून ध्यानात यायलंय. 1 लाख लोक राजसू यज्ञामध्ये, पांडवाच्या यज्ञामध्ये जेवायला बसायचे मंडपामध्ये. त्याची तशी व्यवस्था केलेली होती. सोन्याचे ताट जेवायला, षड्रस पक्वान्न, औषधीमुक्त पक्वान्न, युरिया DAP नव्हतं त्याच्यात.
देशी गाईचं तूप, संकरित गाईचं नव्हतं, पॅकेटचं दूध नव्हतं पांडवाच्या काळात. अशी मेजवानी, खायला मेजवानी, ऐकायला संतवाणी है ना. खायला मेजवानी, ऐकायला संतवाणी. आता त्या प्रसंगामध्ये कोणीतरी दिनवाणी होईल. दोन गोष्टी जिथं एकत्र येतात तिथं दिनवाणी कोण होईल. अशा यज्ञामध्ये जेवण चालायचं. चालत असताना द्रौपदी जेवू वाढायला. द्रौपदी वाढत असताना त्या सृष्टीचा नियम आहे की ज्या ज्या ठिकाणी चांगले कामं होतात, श्रेष्ठ कामं होतात, त्या त्या ठिकाणी उपद्रव करणारे खास करून तयार होतात. दुर्दैव आहे त्या उपद्रव्यांचं. उपद्रव करणारे असतात. आणि असं असणं हेच त्या श्रेष्ठाचा परिचय आहे, श्रेष्ठत्वाचा. तुमच्या कार्यामध्ये जर कोणीच तुम्हाला नाव ठेवत नसेल तर तुमचं कार्य श्रेष्ठच नाही. म्हणून नाव ठेवलं तर आपण ओळखायचं की आपण चांगलं करत आहोत. घाबरायचं नाही. पुष्ट झालेलं आहे ना भगवद्गीतेचं दूध पिऊन. मग ते दुष्ट लोक, पुष्ट झालेल्या जीवाला दुष्ट लोक काय करतील. ज्याचा कृष्ण इष्ट आहे, ज्या ज्ञानानं जे पुष्ट झालेलं आहे, त्याला दुष्ट लोकाचा काय परिणाम होणार. काय होणार नाही. ते द्रौपदी एकटीच वाढत असताना दुष्टाच्या मनामध्ये असं भाव यायचा की हिचा छळ केला पाहिजे आपण आणि सगळे हसले पाहिजे, निंदा झाली पाहिजे. त्या उद्देशानं काही लोक मध्ये मध्ये हसायचे. आणि त्यांनी ठरवलं की आपण एकदाच वेगळा वेगळा पदार्थ एकाच वेळेत मागू आपण द्रौपदीला. भाजी एकानं मागली की पोळी दुसऱ्यानं मागायची, वरण तिसऱ्यानं मागायचं, चटणी चौथ्यानं मागायची. एकाच वेळेमध्ये वेगवेगळे पदार्थ मागायचे. आणि मग ती देऊ शकत नाही तेव्हा आपण हसू. असा प्रयत्न त्या दुष्टांनी केला. द्रौपदी वाढत होती. विजेसारखी चपला द्रौपदी आहे. अग्निसंभूता आहे, अग्नीपासून उत्पन्न झालेली ती आहे. परंतु या काडी कचऱ्याला, गवताला माहीत नाही की हे अग्नीपासून उत्पन्न झाले आहे ना. तिचा छळ करण्याचा प्रयत्न करत होते. एवढ्यामध्ये ती अशी धावपळ करण्यामध्ये कथा सांगते की ती चोळीची गाठ सुटली तिची. महाभारतातली कथा आहे. आणि तेव्हा ते दुष्ट हसायला लागले. बळ माणसाकडे आहे ते छळ करण्यासाठी नाही. हे ज्याच्याकडे बळ आहे त्याला कळत नाही की हे बळ छळ करण्यासाठी नाही. तर दुष्ट हसायला लागले. आणि द्रौपदी कोणाचं स्मरण करेल आता? इष्टाचं स्मरण करणार. इष्ट कृष्ण आहे, परमात्मा आहे. हे हरी, आता माझा छळ झालेला आहे. अशा प्रसंगाला आज नाही आलास तू
तर इज्जत तुझी आहे, आता आमचं काही जाणार नाही, अशी दावा केली. भगवान कृष्ण परमात्मा पाहतच राहायचे. भक्ताकडे त्यांचं ध्यान असतंच. यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जे मला जसं भजतील मी त्याला तसा भजतो. तर द्रौपदीनं साथ घातली. भगवान कृष्ण परमात्मा आले आणि ते पाहता पाहता द्रौपदीच्या 4 भुजा झाल्या. दोन्ही भुजा सूक्ष्म सहज, स्थूळ सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. किती झाल्या? 4 भुजा झाल्या. आणि 2 भुजा वाढायचं काम चालूच होतं आणि 2 भुजांनी चोळीची गाठ पुन्हा जशीच्या तशी जमवली. लोक पाहत होते, हसणारे चुप्प झाले. पाहता पाहता 4 भुजा तर झालेच, परंतु माणसाला एक द्रौपदी उभी राहिली. आश्चर्य. काय पाहिजे सांग. आता ते मागणारे घाबरून गेले. आता वाढणाऱ्याला घाबरून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण आता काय झालं? मागणारे घाबरले. आता काय मागावं? ते तिथेच उभी आहे, काय पाहिजे सांग. ते म्हणले, अरे इथेही द्रौपदी आहे, तिकडे द्रौपदी आहे, जिकडे पाहिलं तिकडं द्रौपदीच द्रौपदी आहे. आणि सगळ्याला साध्य होतच नाही हे काम, कोणाच्या लक्षात येत नाही. तिचं नावच आहे द्रौपद. आपल्या ऐपतीपेक्षा, आपल्या क्षमतेपेक्षा, आपल्या योग्यतेपेक्षा दूर असलेलं पद देऊन जाते, खुशिया देऊन जाते. तर तसं हे ज्ञानेश्वरी आईनं दिलेला अलंकार आहे, म्हणून जपून ठेवा. वाचा विज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, अथवा भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हां, एक लक्षात घ्या, भाव धरून वाचवा. त्याच्यामध्ये काय सांगालंय, काय सांगितलंय याच्यावर लक्ष ठेवा. बऱ्याच लोकांनी ज्ञानेश्वरी ओवी धरून वाचली, पण भाव धरून वाचवाय नाही. भाव असेल तरच देव आहे. म्हणून कृपा करी हरी तयावरी. तर असे हे भगवद्गीता महत्त्वपूर्ण आहे जीवनामध्ये. भगवद्गीतेचं सांगणं, वर्णन करणं शक्य आहे का? म्हणून एक लक्षात ठेवा की भगवद्गीतेचं वर्णन करण्यापेक्षा भगवद्गीतेनं सांगितलेलं वर्तन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. वर्णन करणारे महाराज करोडो आहेत आता व्यासपीठावरून, भगवद्गीता अशी आहे तशी आहे. पण भगवद्गीतेनं सांगितलेलं वर्णन करण्यापेक्षा वर्तन करणं असे महाराज किती भेटतील आता, असे लोक किती भेटतील आपल्याला. म्हणून हे माऊली, हे भगवद्गीता, हे वर्णनानं प्रसन्न होणार नाही, वर्तन केलं तर ते प्रसन्न होईल. आणि हे वर्तन काय आहे तर सकाळी 6 वाजता सत्संग करून आलो मी. आज तुमच्यावाने झोपून राहिलो नाही, थंडी आहे म्हणून. सकाळी 6 वाजता सत्संग होता ना सर, 6 वाजता गेलो होतो. त्यांना सांगितलं तिथं त्या सत्संगमध्ये एक विषय झाला की पूजा देवाची होते आणि सेवा कोणाचीही होते. हे फार मोठं महत्त्वाचं सूत्र आहे. पूजा फक्त जे पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, जे दिव्य आहेत त्या देवाचीच पूजा होती. पूजा कोणाची होत नाही, पण सेवा मात्र कोणाचीही होते. मग आपल्यासाठी योग्यतेचे माणसं देव कुठून शोधत बसावं? मग आपल्यासाठी सोपं काय आहे? सेवा. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. म्हणून त्यांना सांगितलं की हे 41 दिवसाचं हे पूजा आहे, परंतु
पूजेसाठी कालगणना आहे. पूजेसाठी आपण एक नेमलेला आहे काळ. 41 दिवस आहे, 21 दिवस आहे, अमुक आहे. सेवेसाठी किती दिवसाचं आहे कालगणना त्याची? किती दिवस सेवा करायची? आजीवन सेवा होती. सेवेला असं काही नाही, मर्यादा नाही, काळ वेळ नाही त्याला. सेवा श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी पूजा संपल्यावर आपणाला जीवनभर जे करायचं आहे ते काय करायचं आहे? सेवा. पूजा फक्त देवाची होते आणि सेवा कोणाचीही होते. प्राणी मात्राची सेवा होते. पशु पक्षी किडा मुंगी सर्वांची सेवा होते. म्हणून सेवा या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन काय आहे? आणि सेवा करणाऱ्याला भगवद्गीतेनंच सांगितलेलं आहे की कोणत्याही साधनाची गरज नाही, एकच साधन आहे. मोठं गमतीनं सांगितलं की भगवद्गीतेनं ब्राह्मण त्याला 9 प्रकारची जबाबदारी दिलेली आहे. यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह असे किती असे हे षटकर्म आहेत. आणि असे 9 दुसरे सांगितलेले आहेत. तर त्याला ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्राह्मणाने किती करावं हे कर्म? 9 कर्म करावं. किती अवघड आहे. याच्यातून जर एकही कर्म करणं गेलं तर ते ब्राह्मणत्व व्यर्थ आहे. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन त्याचं श्रेष्ठत्व ठरणार नाही. खूप गमतीदार गोष्ट आहे आणि मजेदार गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं सांगितलं आहे क्षत्रियाचे 7 कर्म सांगितलेले आहेत. आज मी सांगत नाही, तुम्हाला पुन्हा कधी वेळ आला तर हे कोणते 7 कोणते 9 आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. आपणाला पुढे है ना सरकायचं आहे. आणि तुम्हाला माझा भरोसा नसेल तर गीतेमध्ये पाहून घ्या. हे 7 कर्म सांगितले. किती? क्षत्रियाचे आणि वैश्याचे किती सांगितले? वैश्याचे गोरक्षा वाणिज्य है ना, क्षेत्र गोरक्षा वाणिज्य असे हे 3 सांगितलेत वैश्याला. आणि शूद्राला फक्त सेवा. हे 9 करणारे 7 कर्म करणारे 3 कर्म करणारे एवढे कष्ट केल्यावर जे फळ मिळते शूद्राला फक्त सेवेमुळे मिळते. म्हणून आपल्याला सगळ्या ह्याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे? सेवा. म्हणून शेवटी सेवेला मात्र पूजनीय वंदनीय बघण्याची गरज नाही. योग्यता आहे का असं बघायची गरज नाही. फक्त गरज एकच आहे की त्याला गरज आहे का. काय बघायची? सेवा गरज आहे का, एवढीच गरज आहे, बाकीची गरज नाही. पूजा करायची कोणाची करणं बरोबर नाही. ते तेवढा योग्य असावं, तेवढा पवित्र असावं, तेवढा दिव्य असावं, तेवढा भव्य असावं, तेवढा अधिकारी असावं, त्याचीच पूजा केली जाते. आता कोणी करून घेत असतील तर ते तेवढे असतील तर ते करून घेत असतील आहे ना. आता आम्ही आमची पूजा करू देणार कधीच कोणाला. आम्हाला माहीत आहे ते योग्यताच नाही आमची. आणि ज्याची कोणी करत असेल, जे कोणी करून घेत असेल त्याला आम्ही दुरून प्रणाम करतो, बस काम करतो. तर सेवा हे सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची पूजा. हां सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. पण आम्ही पूजा त्याला कालमर्यादा आहे आणि सेवेला कालमर्यादा नाही. तर कृष्णानं सांगितलेलं आहे की सेवा करा. भगवद्गीता काय सांगते? गोसेवा, कृषी वाणिज्य गोरक्षा. वैश्याचे किती कर्म आहेत? 3 कर्म आहेत. कृषी वाणिज्य गोरक्षा वैश्यकर्म स्वभावजम. हे 3 सेवा आहेत. म्हणून आपल्या इथं गोसेवा चालू आहे ना. कृषी त्याच्यासाठी लागते शेती, कारण आपला देश कृषी प्रधान आहे ना. आता कृषी प्रधान आम्ही ठेवला नाही, पण
काय होता आमचा देश? कृषी प्रधान होता. आता फुकट प्रधान आहे. मेहनत करायची गरज नाही. आता जेवढं फुकट मिळेल, मोफत मिळेल, त्याला आम्ही प्राधान्य देतो. कृषीला प्राधान्य दिलं होतं म्हणून कृषीप्रधान असं नाव होतं देशाचं. असो, तर ही भगवद्गीता आहे आणि त्या भगवद्गीतेचं सर्वांनीच स्नान करावं, पान करावं, है ना. त्या भगवद्गीतेचं जे दुग्ध आहे, ज्ञान आहे, त्याचं पान सर्वांनी केलं पाहिजे. तर तुष्टी, पुष्टी, संतुष्टी हे आपल्या जीवनामध्ये मिळते. आपण हे पुष्ट होऊ. येणाऱ्या समस्या, येणारे कष्ट आपल्यासाठी इष्ट जर असेल आपल्या जीवनामध्ये, तर हे कष्ट काहीही वाटणार नाहीत, असं भगवद्गीतेचा आपल्या सर्वांना संदेश आहे. आज मोक्षदा एकादशी, सर्वांना पर्वकाळाची शुभकामना आणि गीता जयंतीची अनेक अनेक शुभकामना आहे. तर याला अजून आपणाला समाजामध्ये आता एकच करायचं आहे, भगवद्गीतेचा संदेश घेऊन सर्वांनीच सेवा कार्यामध्ये आपणाला सर्वांना प्रवृत्त व्हायचं आहे. सेवा म्हणजे सामाजिक कार्य हे सेवा आहे. गोरक्षा असेल, जिथं उपेक्षित लोक असतील, पीडित असतील, वंचित असतील, तिथपर्यंत पोहोचणं हे भगवद्गीतेनं सांगितलेली सेवा आहे. सध्याच्या काळामध्ये आम्ही आमच्या लेवलचे लोकच घेऊन बसतो. आम्ही श्रीमंतालाच आमंत्रण देतात, गरिबापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ज्ञानीच एका जागी बसतात. नाही, असं होत नाही. ज्ञानी तर एकमेकाचं जमतच नाही. हे खोटं बोललो आहे ना. नाही, जमत नाही. मग काय होते की याच्यामुळे हे समाज समरसता ज्याला म्हणतात ते होऊ शकत नाही. जातीच्या नावानं काही परिस्थितीच्या नावानं काही विभाजन, काही जातीच्या नावानं विभाजन, काही मतपंथाच्या नावानं विभाजन, काही गुरुच्या नावानं विभाजन, धर्माच्या नावानं विभाजन. आणि विभाजन हे कधीही माणसाचं भजन शिल्लक राहू देत नाही. जेव्हा हे विभाजन संपेल तेव्हा भजनाची सुरुवात होईल. त्याला म्हणतात विभाजन ज्याच्या जीवनात नाही तेच खरं भजन आहे. भजन संपलं, विभाजन सुरुवात झालं. आणि या विभाजनाच्या नावानं हे समरसता होत नाही, संघटन होत नाही. शक्ती छिन्न भिन्न होऊन गेलेली शक्ती आहे. श्रीमंत लोकांनी याच्यावर आता ध्यान देण्याची गरज आहे. आपले पैसे, आपल्याकडे आलेला पैसा आहे. मी नेहमी सांगालो आणि स्पष्ट सांगालो, आजही सांगतो की ज्याच्याकडे कोणाकडे असं संपत्ती असेल तर ती आपल्या घरी तयार झालेली नाही, ही समाजाकडूनच मिळालेली आहे. स्वीकार करणार की नाही म्हणणार? कोणीही स्वीकार करावं लागेल ना की नाही? घरात कशी पैदा होईल? म्हणून या संपत्तीवर समाजाचा अधिकार जरी नसला तरी समाजाचा ऋण मात्र श्रीमंतावर आहे. आणि ते ऋण चुकवण्यासाठी काही अंशी का होईना ते धन समाजासाठी लावणं गरजेचं आहे. एक परवाची एक घटना सांगतो तुम्हाला. श्रीमंत लोक एका गावामध्ये बाहेर निघायचे नाहीत, सामाजिक कार्यामध्ये जोडायचे नाहीत, कितीही सांगलं तर करायचे नाहीत. आणि दुसरे महाराज कोणी आले, यज्ञ वगैरे काही करायला लावलं तर मग करोडो रुपये खर्च करतील, पण सामाजिक कार्यामध्ये कोणीही रुपये देणार नाही. असे लोक, आम्हाला काही आवश्यकता नाही, आमच्या घरी खूप श्रीमंती आहे, आम्हाला लोकांहून गरज नाही, बाहेर येण्याची आवश्यकता नाही, वेळ देण्याची गरज नाही, असे म्हणत राहिले. आणि तसं म्हणत गेल्यामुळे समाजामध्ये जेव्हा उपद्रव सुरू झाला, दुष्ट लोकांची गर्दी सुरू झाली, त्यांचं संघटन झालं. आणि त्यावेळेस ते जेव्हा लुटायला निघले तेव्हा टार्गेट कोणाला केले हो त्यांनी? श्रीमंताला टार्गेट बनवला. गरिबाकडे कोणी गेलं नाही.
म्हणून असं कोणीही आपले 2 पैसे कामाला लावण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जास्त वेळ न घेता येणारी 16 तारीख आपणाला श्री गजानन महाराज मंदिरामध्ये ठीक 1 वाजता वेळ आपल्या बरोबर असते. सर्वांना माहिती झालेलीच आहे, मागे पुढे होतच नाहीत आपले श्रोते. आणि जे उशिरा येतात ते आता नवीन श्रोता आहे म्हणून समजायचं. आपला नाही म्हणायचं नाही, परंतु नवीन आहे म्हणून समजायचं. जे उशिरा येते त्याला काय म्हणायचं? आता नवीन आहे श्रोता. आणि जे जुन्या श्रोता आहे ते कधीच उशीर करत नाही. तर असं 16 तारखेच्या कोणता महिना? जानेवारी. ज्यानं जाणलं त्याची जानेवारी. अशा जानेवारी महिन्यामध्ये 16 तारीख आपल्या याच किनवट तालुक्यामध्ये जे युवतींचं शिबिर 7 दिवसाचं शिक्षण शिबिर घेण्यात आलं होतं, त्याचं संमेलन घेण्यात आलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून पुन्हा सातत्य त्या कार्यक्रमाचं म्हणून 16 तारखेला पुन्हा एक बार विराट हिंदू युवती महिला संमेलन असं या नावानं आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व महिला मंडळींनी, सर्व पुरुष मंडळींनी त्या कार्यक्रमामध्ये आपला सहयोग द्या आणि सेवेला प्राधान्य द्या. 1 वाजताचा कार्यक्रम राहील. त्या कार्यक्रमामध्ये महिला वक्ता येणार आहेत हैदराबादहून आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि त्याच कार्यक्रमामध्ये नारायण महाराजही राहतीलच. त्या कार्यक्रमामध्ये तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मलाही तिथं यायला सांगितलेलं आहे. मीही आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहीन त्या कार्यक्रमामध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे, सूचना आहे समस्त माता भगिनी सर्वांना जे बाहेर गावाहून आलेले असतील त्यांना, किनवट तालुक्यातील, की आपापल्या गावामध्ये 4-5 महिलांची एक समिती बनवा आणि प्रत्येक घरी जाऊन या 16 तारखेचा कार्यक्रमाचं निरोप द्यायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की हे 16 तारीख आहे, स्थळ गजानन महाराज मंदिर आहे, वेळ 1 वाजता आहे, महिला संमेलन आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तिळगुळाचा कार्यक्रम आहे. 12 वाजता. अच्छा, वेळ 12 वाजताच आहे. नाहीतर हे 1ला येतील. मग 1ला आल्यावर मी 1लाच राहीन तिथं. 12 वाजता पक्का करून घ्या. तर 12 वाजता आपणाला सर्वांना तिथं सुरुवात होईल. तो प्रत्येक महिलांनी, खेड्यापाड्यातील महिलांनी आपापल्या गावामध्ये प्रत्येक घरोघर जाऊन महिलांना आमंत्रित करायचं. आणि ते असं करायचं आहे 2 प्रकारांनी. या तर आईनं मुलीला घेऊन यायचं आहे, या तर मुलीनं आईला. कोणी कोणाला घेऊन या, पण दोघी यायचं. जेवढ्या मुली असतील तेवढ्या त्या मुलींना सोबत घेऊन आईने यायचं आहे. आणि ते 2 विभागामध्ये बसविण्यात येईल. महिला विभाग, युवती विभाग, सेविका विभाग एक वेगळा, 3रा. तसे 3 विभागामध्ये ते कार्यक्रम राहील. ते सर्वांनी दक्षता घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर तुमच्या गावामध्ये तुम्हीच प्रचार प्रसार करायचा आहे, सेवा करायची आहे आपणाला. ज्याची त्याने सेवा करायला शिका. कोणीतरी 4 माणसंच ते सेवा करीत राहावं असं हे धर्म नाही. आणि ते काम व्यापक कधीच होत नाही तसं. म्हणून प्रत्येकाने ती सेवा करायची आहे. या किनवट शहरातील काही रात्री त्यांची मीटिंग झाली महिलांची. तेही कोण्या याच्यामध्ये कुठं कोण जायचं आहे, कशी सेवा करायची ते ठरवणं चालू आहे. आणि त्या दिवशी 12 वाजता आपणाला सर्वांना यायचं आहे. तर तेही कार्यक्रम आपण सर्वांनी करायचं आहे. आज मात्र एक संकल्प करून जा. गीता जयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीची सुरुवात करा. ज्याला संस्कृत येत असेल तर गीतेची सुरुवात करा, येत नसेल तर ज्ञानेश्वरीची सुरुवात करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. झालेली ही सेवा भगवतचरणी, भगवद्गीतेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कोणीही घाई करू नका. प्रसाद आहे ना, फराळाची व्यवस्था आहे. एकादशीच्या माणसांना फराळ करा, गंगेचं दर्शन करा,
गोमातेचं दर्शन करा. गीता माता मंदिर सर्वांनी पाहिलं असेल तर, नसेल तरी इथंच आहे. त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमामध्ये दर्शन करून आपल्याला परत घरी जायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता माता की जय. गंगा माता की जय. गो माता की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. आरती. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेविती साधू संत मनवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट भुय भोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी वायू मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेविती साधू संत मनवेदिला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा. राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा. मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा आरती तुकारामा. झाली लोटांगण वंदीन करण डोळ्यानं बाहिर रूप तुझे देवे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमः. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो विद्या जळून तुम्ही हो सर्व देवते कायेन वाचा मनसेंद्रियर्वा विज्ञात्मना वा प्रकृतितवा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामं नारायणं कृष्णं रामो नरं हरि श्रीधरं माधवं गोपीनाथवल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की